Good morning. Myself, Dr. A.N. Basugde, Professor and Head Department of Statistics, Gopal Krishna Gokhale College, Kolhapur. Today we are going to deal with the practical number 1, that is control chart for mean and range or X bar and R chart. So already I have given you the question paper. There are 3 questions. You have to draw the X bar as well as R chart. The first question is sample numbers are given to you, means are given to you, and ranges are also given to you. There are 9 sample numbers. Sample numbers are 1, 2, 3 up to 9. Then mean values are denoted by X bar. These values are given. So that is 22, 27 and so on. You are having the last value as 24. Then R values are also given, ranges are also given as 6, 4 and so on. The last value will be 5. या पद्धतीने तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. यांची व्हॅल्यू म्हणजे प्रत्येक सॅम्पल नंबर 1 मध्ये 5 आयटम आहेत आणि त्यांचा ॲव्हरेज काढलं आणि त्यांची रेंज काढली. अशा पद्धतीने हा डेटा दिलेला आहे. याची A2, D3, D4 व्हॅल्यू सगळ्या दिलेल्या आहेत. आपल्याला काय माहिती आहे, कंट्रोल थेअरीमध्ये आपण बघितलंय कंट्रोल लिमिट फॉर एक्स बार चार्ट आणि कंट्रोल लिमिट फॉर आर चार्ट कशा पद्धतीने काढायचे. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला एक्स डबल बार काढावा लागेल. एक्स डबल बार मीन्स समेशन ऑफ एक्स बार व्हॅल्यूज डिवायडेड बाय एन. म्हणजे 22, 27 यांची सगळ्यांची टोटल घ्या आणि त्याला 9 नी डिवाइड करायचं. या टोटलला 9 नी डिवाइड केलं की एक्स डबल बार तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर आर बार कॅल्क्युलेशन्स करायचे. समेशन ऑफ आर डिवायडेड बाय एन. या रेंजेस आहेत पण रेंजेसचा मीन काढायचा आहे म्हणून एक्स बार. इथं एक्स डबल बार का मीनचा पुन्हा मीन काढल्याने मीन एक्स बारचा पुन्हा एक बार घेतलाय एक्स डबल बार. सो आर व्हॅल्यू म्हणजेच काय, इथं काय येतील 22, 27 यांची मीन. सो अँड शेवटी 24 डिवायडेड बाय 9 असं हे कॅल्क्युलेशन करून घ्या. इथं 6, 4 यांची सम करत जायचे, शेवटी 5 आहे डिवायडेड बाय एन. ही तुम्हाला आर बार व्हॅल्यू मिळेल. या पद्धतीने एक्स डबल बार आणि आर बार व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या. त्याच्यानंतर कंट्रोल लिमिट्स काय काय आहेत ते बघूया आपण. इथं कंट्रोल लिमिट्स फॉर एक्स बार चार्ट. एक्स बार चार्टचे थेअरीमध्ये आपण बघितलेत कंट्रोल लिमिट. द सेंट्रल लाईन फॉर एक्स बार इज एक्स डबल बार. लोअर कंट्रोल लिमिट फॉर एक्स बार इज एक्स डबल बार मायनस A2 टाइम्स आर बार. And UCL of x bar is equal to x double bar plus A2 times R bar. या पद्धतीने हे कंट्रोल लिमिट्स एक्स बार चार्टचे आहेत. त्याच्यानंतर कंट्रोल लिमिट्स फॉर आर चार्ट, रेंज चार्ट साठीचे कंट्रोल लिमिट्स कुठले आहेत ते बघायचे. सेंट्रल लाईन फॉर आर इक्वल टू आर बार. Lower control limit for R is equal to D3 times R bar and upper control limit for R is D4 times R bar. तर या पद्धतीने हे कंट्रोल लिमिट्स आहेत ते आधी कॅल्क्युलेट करायचे. आपल्याकडे इथं एक्स डबल बार व्हॅल्यू काहीतरी मिळाली असेल, आर बार व्हॅल्यू काहीतरी मिळालेली असेल. पहिल्यांदा कंट्रोल लिमिट यांची तयार करूया. एक्स डबल बार इथून लिहिता येईल. त्याच्यानंतर एक्स डबल बार मायनस A2 ची किंमत दिलेल्या ब्रॅकेटमध्ये 0.58 ती टाकायची आहे. आर बार व्हॅल्यू इथून लिहायची आहे. त्यामधनं हे प्रॉडक्ट लेस केला की तुम्हाला LCL मिळेल. ॲड केला की तुम्हाला काय मिळेल, UCL. तर हे CL, LCL, UCL एक्स बार चार्टचे येतील. CL, LCL, UCL हे आर चार्टचे या पद्धतीने. तर आर बारची व्हॅल्यू इथून लिहिता येईल. D3 ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे त्यामुळे हा व्हॅल्यू 0 येणार आहे. D4 ची व्हॅल्यू तुम्हाला 2.11 दिलेली आहे. आर बार इथनं घालता येईल. तर हे सगळे कंट्रोल लिमिट्स पहिल्यांदा तयार करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, यामध्ये ग्राफ ड्रॉ करायचे. तर ग्राफ ड्रॉ करण्यासाठी काय होईल बघूया आपण. या ठिकाणी ग्राफ ड्रॉ करत असताना म्हणजेच कंट्रोल चार्ट ड्रॉ करत असताना एक्स बार चार्टमध्ये मिनिमम मॅक्सिमम व्हॅल्यू कुठली आहे बघा. तर यामध्ये दिलेल्या याच्यामध्ये मिनिमम व्हॅल्यू तुमची आहे 22 आणि मॅक्सिमम 39. सो फॉर एक्स बार चार्ट maximum value is 39, minimum value is 22. या दोघातला डिफरन्स येईल 17. याला 20 काढून आपण हे थेअरीमध्ये बघितलं गेल्या वर्षी प्रॅक्टिकलमध्ये. तर या पद्धतीने 0.85 काहीतरी येतील. सो 0 + 1 1 स्केल इथं घेता येईल.
स्केल ऑफ 1 घ्यायचा एक्स बार चार्टसाठी आणि आर चार्टसाठी सुद्धा काय करता येईल बघा. आर चार्टसाठी मिनिमम सीएल एलसीएल मध्ये बघितलं तर एलसीएल ती 0 असते म्हणजे 0 मिनिमम आहे आणि मॅक्सिमम व्हॅल्यू या ठिकाणी दिलेल्या डेटामध्ये ती 8 आहे म्हणजे मॅक्सिमम इज 8 मिनिमम इज 0. त्यामुळे 8 असल्यामुळे याला 20 डिवाइड केलं तर 0.4 वगैरे येईल. तर या पद्धतीनं म्हणजे 0 + 1 1 स्केल इथं पण यायला हरकत नाही आहे. आता एक्स बार चार्ट कसा ड्रॉ करायचा आहे बघूया आपण. या पद्धतीनं एक्स ॲक्सिस वरती सॅम्पल नंबर घ्यायचे. सॅम्पल नंबर 1 2 3 अप टू 9 पर्यंतचे सॅम्पल नंबर्स इकडे घ्यायचे आणि वाय ॲक्सिस वरती सॅम्पल मीन्स घ्यायचे. म्हणजे आपलं 22 ने सुरुवात झाली तर 22 एकचं स्केल असल्यामुळे 23 24 25 26 अशा पद्धतीनं कुठंपर्यंत घ्याल मॅक्सिमम 39 आहे इथंपर्यंत जायचं आहे. आणि मग हे जे आहे ते डायरेक्ट 22 घेतलं असल्यामुळे स्केल कट करा. एक रेषा इथं अशी करू शकता किंवा ॲरो दाखवू शकता. या पद्धतीनं प्रॉपर स्केलिंग करता येईल. आता आपल्याकडे काय होतं CL एक्स बार होता, LCL होता आणि UCL होता. तर या 3 व्हॅल्यूज आहेत त्या 3 व्हॅल्यू ड्रॉ करून घ्यायच्या. समजा आपण काहीतरी 26 पॉईंट काहीतरी असेल ही सेंटर लाईन. तर या पद्धतीने ही सेंटर लाईन तुम्ही ड्रॉ करायचे CL एक्स बार. तशीच LCL इथं कुठतरी असेल तर या पद्धतीनं LCL ऑफ एक्स बार आणि अशाच पद्धतीचे UCL इथं काहीतरी. म्हणजे ज्या काही ह्या कशा ड्रॉ करायच्या इथली व्हॅल्यू बघायची. सेंट्रल लाईन फॉर एक्स बार आहे ती काय असणार आहे एक्स डबल बार. एक्स डबल बारची व्हॅल्यू आपण जी काढलेली आहे ती म्हणजे सेंट्रल लाईन एक्स बार असेल. त्यानंतर LCL आपण कॅल्क्युलेट केलेली तो इथं ड्रॉ करायची, UCL आहे तो ड्रॉ करायचा आहे. ह्या दोघातला अंतर नेहमी एक्स बार चार्टसाठी हे सारखं असायला पाहिजे. या पद्धतीनं प्रॉपरली हे 3 लाईन्स पहिल्यांदा ड्रॉ करून घ्यायच्या CL LCL आणि UCLच्या हॉरिझॉन्टल लाईन्स आणि त्यानंतर पॉईंट प्लॉट करायचे. म्हणजे पहिला पॉईंट 22 आहे पहिल्या सॅम्पलसाठी 22, पहिल्यासाठी 22, दुसऱ्यासाठी 27, तिसऱ्यासाठी 29 काय असेल तर 38 काहीतरी आहे. अशा पद्धतीने सगळे सॅम्पल पॉईंट ड्रॉ करायचे. जर सगळेचे सगळे पॉईंट या 2 लाईनच्या मध्ये असतील तर त्याला प्रोडक्शन प्रोसेस इज अंडर कंट्रोल म्हणायचं आहे. जर एखादा पॉईंट खाली हा 22 खाली आलेला आहे किंवा एखादा 39 वरती गेला असेल, वरती 1 जरी असला किंवा खाली 1 जरी असला किंवा ज्या 1 पेक्षा जास्त असले तर काय म्हणायचं आहे ऑन द बेसिस ऑफ एक्स बार चार्ट द प्रोडक्शन प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. सगळे आत असतील तर अंडर कंट्रोल. या पद्धतीने एक्स बार चार्टचं डिसिजन द्यायचं आहे. तसंच आता आर चार्ट ड्रॉ करायचं असेल तर काय करता येईल. आर चार्टमध्ये लहानात लहान व्हॅल्यू म्हणजे LCLच आहे ती 0 असते. त्यामुळं काय होईल इकडं सुद्धा मगासारखं इकडं सॅम्पल नंबर 1 2 3 अशा पद्धतीनं 9 पर्यंतचे सॅम्पल नंबर्स असतील आणि इकडं रेंज येईल. मगाशी इकडं एक्स बार होत्या आता आर घ्यायच्या तिकडं. रेंजेस 0 पासून सुरुवात 1 2 3 4 5 6 7 आणि 8 मॅक्सिमम आहे. तर या पद्धतीनं वाय ॲक्सिस वरती घेता येतील. आता काय सेंट्रल लाईन समजा आपण काहीतरी 5.5 वगैरे आले असेल तर इथं सेंट्रल लाईन तुमची आलेली असेल सेंट्रल लाईन फॉर आर. आता LCL मात्र D3 टाइम्स आर बार आहे तो 0 आहे D3. त्यामुळे त्याला आर बारनं मल्टिप्लाय केलं तर 0. म्हणजे एक्स अक्षरालाच नाव काय द्यायचं LCL फॉर आर असं द्यायचं आहे. आणि UCL काहीतरी तुम्हाला इथं मिळेल UCL ऑफ आर या पद्धतीनं मिळेल. अर्थात आर चार्टमध्ये कदाचित मॅक्सिमम इथं 8 दिसत असला तरी UCL त्याला मल्टिप्लाय बाय 2 जवळपास आर बारच्या असतो. त्यामुळे 10-12 पर्यंत सुद्धा जावं लागेल आणि तिथं तुमचा UCL असेल. यातलं हे अंतर आणि हे अंतर सारखं असायला पाहिजे अशी काही कंडिशन आर चार्टला नाही. पण एक्स बार चार्टला दोन्ही अंतर सेम 2 लाईन LCL टू CL आणि CL टू UCL ही अंतर एक्स बार चार्टमध्ये सेम असतील पण इथं असायला पाहिजेच असं काही नाही आहे. आता हे पॉईंट मगासारखे प्लॉट करायचे. पहिल्यासाठी रेंज आहे 6, पहिला त्याच्या पुढे 6, दुसरा आहे त्यासाठी 4. अशा पद्धतीने हे सगळे पॉईंट प्लॉट करायचे आणि मग हे ह्या आणि ह्या लाईनच्या मध्ये असल्यामुळे आपण काय म्हणता येईल द प्रोडक्शन प्रोसेस इज अंडर कंट्रोल. जर एखादा पॉईंट वरती किंवा याच्या खाली गेला असेल तर आपल्याला काय म्हणता येईल द प्रोडक्शन प्रोसेस इज आउट ऑफ कंट्रोल. तर या पद्धतीनं पहिला क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. आता दुसऱ्या क्वेश्चनमध्ये काय आहे ते बघूया. प्रोसिजर सगळे एक्स बार चार्टची तीच असेल, कॅल्क्युलेशनचे फॉर्म्युले तेच असतील.
इथं मात्र डेटा देताना कसा दिला, 1-2 पॉईंट्स लिहितो मी. n इक्वल टू 6 आहेत, म्हणजे पहिल्या सॅम्पल नंबर्स आपले असतात 1 2 3 4 अशा पद्धतीने. किती पॉईंट्स आहेत ते? 10 पॉईंट्स आहेत, 10 सॅम्पल नंबर्स आहेत. आता आपण काय करायचं, याचे मीन पण काहीतरी दिले आहेत, एक्स बार व्हॅल्यू दिले आहेत. तर तो काय दिलाय, 0.008, 0.006, 0.009. त्यानंतर असं 5व्या याला काय दिले, ओके 0.01, 0.0098 अशा पद्धतीने या 10 व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. आर व्हॅल्यूज काय दिलेल्या आहेत, 0.0012, 0.002 अशा पद्धतीच्या व्हॅल्यूज काहीतरी दिले. आता काय करायचे, कॅल्क्युलेशनचा भाग तसाच असेल. पहिला पार्ट काय करणार, एक्स डबल बार समेशन ऑफ एक्स बार व्हॅल्यू डिवायडेड बाय एन करून करताय. या सगळ्यांची सम करा, डिवाइड बाय 10 केलं की एक्स डबल बार मिळेल. आर बार व्हॅल्यू पण तशीच काढता येईल, समेशन आर बाय एन. या सगळ्या व्हॅल्यू 10 व्हॅल्यूंची सम करा, डिवाइड बाय 10 केलं की आर बार व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर CL, LCL, UCL मगाचे आपण जे फॉर्म्युले आहेत तेच वापरायचे, त्यात काही एक बदल नाही आहे. पण आता काहीतरी मिळाले, समजा आपण इथं पॉईंट मॅक्सिमम किती आहे आपल्या याच्यामध्ये, 0.9815 आहे, 15. तर 15 असल्यामुळे इथं काहीतरी .0.099 असं काहीतरी मिळालं असेल. आणि इथं मॅक्सिमम आपला 18 पर्यंत आहे, 20 पर्यंत आहे, 25 आहे, 25 म्हणजेच काही .0017. समजा आपण असं काहीतरी व्हॅल्यू मिळालेले असतील एक्स डबल बार आणि आर बारच्या व्हॅल्यू या 4 डिजिटमध्ये. आता इथं आपण काय बघायचं आहे, असं जर ग्राफ काढायला गेलो तर आपल्याला प्रॉब्लेम येतील. म्हणून काय करायचं, ग्राफ पुरतं आपण याचं कन्व्हर्शन करायचं. इथं काय डेसिमल पॉईंट नंतर 3 आहेत, इथं 3 व्हॅल्यूज आहेत, इथं 3 व्हॅल्यूज आहेत, इथं 2च आहेत, इथं 4 आहेत. अशा पद्धतीने मॅक्सिमम जर तुमच्या डेटामध्ये एक्स बारच्या व्हॅल्यू बघितल्या तर मॅक्सिमम 4 डिजिट आहेत. तर या 4 डिजिटना कसं ट्रीट करायचं, जिथं 4 नाहीत तर तिथं 4 करायचं. इथे 1 शून्य वाढवून घ्या, इथं 1 शून्य वाढवून घ्या, इथं 1 शून्य वाढवून घ्या, इथं 2 शून्य वाढतील. शेवटी काहीतरी .0015 आहे, 0.015 असा शेवटचा अंक आहे. तर ह्याच्यावरती पण 1 2 3 झाले, 1 शून्य वाढवून घ्यायचे. आता काय करता येईल बघा, यांना ट्रीट काय करायचं आहे, डेसिमल पॉईंट सरळ 4 डिजिट पुढं सरकवायचं आहे. म्हणजे 80 × 10⁻⁻⁴ असं तुमचं काय मिळेल, एक्स बार व्हॅल्यू मिळेल. त्याच्यानंतर 60 × 10⁻⁻⁴ अशा पद्धतीने हेच कन्व्हर्शन करायचं आहे 150 × 10⁻⁻⁴ च्या स्वरूपातील 4 डिजिट पुढे सरकवलं. पुन्हा अशा पद्धतीने लिहा. आर व्हॅल्यू सुद्धा तसंच लिहिता येईल, 12 × 10⁻⁴ असं करत लिहित यायचं. आणि मग यांचा वापर करून काय करा, कॅल्क्युलेशन CL एक्स बार, LCL एक्स बार अँड UCL एक्स बार काढून घ्या. तसंच CLR, LCLR आणि UCLR मगाचीच फॉर्म्युले वापरायचे. तुम्हाला A2, D3, D4 व्हॅल्यू 6 साठी दिले, n = 6 साठी A2 ची व्हॅल्यू 0.483 आहे, D3 0 आहे, D4 2.004 दिलेलं आहे. सगळं दिलेलं आहे प्रॉब्लेममध्ये. त्यांचा वापर करून हे सगळं करायचं आहे. आणि कॅल्क्युलेशनमध्ये सुद्धा काही समजा इथं काय असेल तर तुमचं .00 तिथं आपण जे केलेलं आहे ते काय करता येईल, 17 × 10⁻⁻⁴ अशा पद्धतीनं तुमचं काय येईल, हे आर बार असतो. आर बार काय मिळालं आपल्याला, 4 डिजिट पुढं सरकवल्यानंतर 17 × 10⁻⁴ अशा पद्धतीनं आपल्याला काय लिहिता येतील, व्हॅल्यूज लिहिता येतील. आणि या ज्या व्हॅल्यूज आहेत त्यांचाच वापर करून काय करायचं आहे, आपण ग्राफ काढताना त्याचा उपयोग करायचा. यातला मिनिमम मॅक्झिमम शोधून आपण कॅल्क्युलेशन्स बघायचे. इथे LCL 0 येईल, UCL 2.004 ने मल्टिप्लाय केलं तर म्हणजे जवळपास 34च्या आसपास काहीतरी 34 × काहीतरी. आणि मग यांचा वापर करून काय काढायचे, एक्स अक्षावरती सॅम्पल नंबर घ्यायचे, वाय अक्षावरती या सॅम्पल रेंजेस किंवा इथल्या मीन्स ज्या असतील त्यांचा वापर करायचा आहे. आणि त्या पूर्णांकामध्ये अशा पद्धतीने घेऊन 10⁻⁴ तिथं लावायचे. मग ग्राफ काढायला काय अडचण येणार नाही. इथं मॅक्सिमम आहे 150, इथं मिनिमम आहे 80.
तर 80 आणि 150 मधला फरक अशा पद्धतीने मॅक्सिमम मिनिमम जर घेतलं तर काय होईल, मॅक्सिमम व्हॅल्यू 150 झाली आपण 10⁻⁴ सोडलं तरी, आणि मिनिमम व्हॅल्यू 80 किंवा 60 आहे, म्हणजे इथं 90 झालं. डिवाइड बाय 20 केलं 4 पॉईंट ऑड फिगर येईल, 4.5 वगैरे येईल. म्हणजे 4 + 1 5 स्केल घ्यायचा आहे वाय अक्षावरती रेंजच्या मीन चार्ट काढताना. म्हणजेच काय करायचं आहे बघा, म्हणजेच काय करायचं आहे, छोटासा काढूया ग्राफ. तर या पद्धतीनं सुरुवात करताना मिनिमम तुमचा 60 असेल तर 60नी सुरुवात केली, 60 × 10⁻⁴, आणि 5चं स्केल म्हणजे मग 65 × 10⁻⁴, 70 × 10⁻⁴. अशा पद्धतीने कुठंपर्यंत जाल, 150 × 10⁻⁴ पर्यंत जायचं आहे. या ज्या 3 लाईन्स मिळाल्या त्या 3 लाईन ड्रॉ करायच्या, पॉईंट प्लॉट करायचे, डिसिजन द्यायचं. बाकी सगळ्या गोष्टी आहेत तशा राहतील. तर या पद्धतीनं हे सेकंड प्रॉब्लेम आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये सुद्धा त्याच पद्धतीने करायचं आहे. थर्ड प्रॉब्लेममध्ये काय दिलेत बघूया आपण. इथं देताना 21.2, 22.6 अशा पद्धतीने दिले, आणि इथं 4.1, 4.6 अशा पद्धतीने व्हॅल्यू दिली. म्हणजे काय होईल, नवीन एक्स बार काय तयार होईल, पूर्णांकामध्ये करायचं आहे. 212 × 10⁻, एक डिजिट पुढे सरकवलं 10⁻⁻1, 226 × 10⁻⁻1 अशा पद्धतीने येतील. आर व्हॅल्यूज काय होतील, 41 × 10⁻⁻1, 46 × 10⁻⁻1, 1 डिजिट पुढे सरकवला आहे म्हणून अशा पद्धतीने लिहायचे. आणि कॅल्क्युलेशन CL LCLचे करून नेहमीच्या पद्धतीनं ग्राफ काढायचा आहे. तिथं मात्र वाय अक्षावरती 10⁻⁻1 वगैरे जो आहे तो तसाच राहील. सेकंड प्रॉब्लेममध्ये 10⁻⁴ होता तो तसाच राहील, आणि बाकी सगळी प्रोसिजर तीच आहे. त्याच्यासाठी जर n काही दिलाच नसेल आणि A to D3 दिले नसतील, n = 5 घेऊन पहिल्या क्वेश्चनची ज्या व्हॅल्यूज आहेत त्या वापरून आपण कॅल्क्युलेशन्स करायचे. सो दिस इज युअर फर्स्ट practical, that is practical on control chart of mean and range. Thank you.